संजय राऊत हे जळगावच्या दौऱ्यावर आले. ते म्हणाले की जळगावला येऊन आनंद होत आहे. मी येथे पक्ष उभारण्यासाठी आलो आहे. लोकसभा उमेदवार आत्तापासून ठरवावे लागतील. राज्य आणि देशातील राजकारण बदलणार आहे. राज्यासमोर पुढील काळात अनेक समस्या उभ्या आहेत. अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर संजय राऊत म्हणाले की अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. सरकार आणि पालकमंत्र्यांनी तातडीने संवेदनशीलता दाखवायला हवी, पण तसे दिसत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, मात्र सरकार त्यासाठी पावले उचलताना दिसत नाही. सरकार असह्य असल्याचं वाटत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संजय राऊतांनी टीका करताना ते म्हणाले की 24 तास राजकारण करणारे नेते गिरीश महाजन कुठे आहेत? ते फक्त राजकीय संकट सोडवणारेच आहेत का? शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे का? आमदारांना किडनॅप करण्याचे कामही क्रायसिस सॉल्व्हरचेच आहे का? पोलीस प्रशासनावर संजय राऊत म्हणाले की पोलीस गुंडगिरी करत आहेत. जळगाव पोलीस गणवेश घालून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का? शिंदे गटाचे आमदार संजय मोजके संपर्कात असल्याचे कळते. ते पुढील निवडणूक येथेच बीजेपीकडून लढवतील असेही दिसते. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर संजय राऊत म्हणाले की शिवसेना प्रकरण न्यायालयात आहे. शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवेल. त्या जागेवर एनसीपीचा हक्क आहे. याबाबत चर्चा होईल. ज्याची ताकद असेल तो निवडणूक लढेल. सर्वांनी बसून निर्णय घेतला जाईल. बारामतीत अजित पवार यांच्या निधनानंतर कदाचित शरद पवार यांच्या पक्षाकडून आपला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार नाही. आमचे कार्यकर्ते आम्ही राहुरीमधून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी आहे की बीजेपीला फायदा होईल असा कोणताही निर्णय आपण घेऊ नये. अशोक खरात प्रकरणावर संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी योग्य तो तपास केला आहे. खरात, लंगडत तन आणि संदीप कर्णिक यांच्यामुळे हे प्रकरण समोर आले. गृह मंत्रालय काय तपास करते, कोणाला सोडण्यात आले आणि कोण यामध्ये सामील आहे याचा तपास सुरू आहे. एसआयटी देखील चांगले काम करत आहे. सुषमाताई आणि रोहित पवार यांच्या माहितीत फरक आहे, कारण माझ्याकडे या प्रकरणात जास्त माहिती नाही. त्यामुळे मी यावर जास्त बोलू इच्छित नाही. आसाराम बापू आज मोकळे आहेत. राम रहीमही मोकळे आहेत. त्यांना निवडणुकीसाठी बाहेर आणण्यात आले होते. अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? शिवसेना, शिंदे गट आणि एनसीपी अजित पवार गटातील आमदार बीजेपीमध्ये जाणार का, यावर ते म्हणाले की एनसीपी, अजित पवार गट आणि शिंदे गटातील काही आमदार भविष्यात बीजेपीमध्ये जाऊ शकतात. भविष्यात या पक्षातील सुमारे 25 आमदार बीजेपीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कोणाला दोषी ठरवायचं आणि कोणाला नाही हे एसआयटी ठरवेल, नाशिकचे पोलीस ठरवतील आणि गृह खातं ठरवेल. संपूर्ण जेव्हा तपास पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल होईल तेव्हा आम्ही याच्यावर बोलू की कोणाला वाचवलं आहे, कोणाला अडकवलं आहे. आता तपास सुरू असताना बोलणं योग्य. या क्षणी मी इतकं सांगेन की राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलली. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी उत्तम काम केलं आणि आता एसआयटीसुद्धा त्याच पद्धतीनं उत्तम काम करते. आणि काही नावं पुढे येत आहेत, कोण कोण त्यांना भेटले वगैरे, हे सगळं बघता हे सरकार कोसळू शकतं का? असं आहे की आसाराम बापूंना सुद्धा मोदी भेटत होते, म्हणून काय मोदींचं सरकार कोसळलं का? आसाराम बापूंना मोदी, लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे तर ते जगद्गुरू होते. आसाराम बापू होते ना. मग तोच जर न्याय इथे लावला तर तुम्ही काय करणार आहात? आज आसाराम बापू मुक्त आहेत. आसाराम बापू, राम रहीमचे सुद्धा नरेंद्र मोदी भक्तच होते की बाबा राम रहीम. त्याच्या आश्रमात सुद्धा शोषण, मर्डर, खून, खंडण्या हे सुरूच होतं. पण आतापर्यंत राम रहीमना 27 वेळा पेरोल दिला आणि निवडणुकीसाठी बाहेर आणलं. अशा मानसिकतेचं जर सरकार देशामध्ये किंवा राज्यांमध्ये असतील तर तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहात? 3 वर्ष कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये आता संघटनात्मक बांधणीचंच काम करावं लागेल. यानंतर येणारी पहिली निवडणूक ही लोकसभेची असेल. अर्थात तर लोकसभेचा उमेदवार आम्हाला आतापासून निवडावा लागेल आणि त्याला कार्याला झुंपावा लागेल. तर ह्या तयारीसाठी आता आम्हाला भरपूर वेळ आहे आणि पुढल्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण हे बदलत जाणार आहे. 100% हे बदलत जाणार आहे. राज्यापुढे असंख्य प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नावरती कोणताही राज्यकर्ता, मंत्री गांभीर्याने बोलताना दिसत नाही. काल या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
मी स्वतः काल रात्री उतरलो तेव्हा पाहिलं की शेती उद्ध्वस्त झाली. केळी उत्पादक शेतकरी असेल, अन्य कृषी उत्पादनाचा विषय असेल, कालच्या पावसानं त्यांना फार मोठा फटका बसला. पण अजूनही खरं म्हणजे तात्काळ सरकारकडून किंवा इकडल्या पालकमंत्र्याकडून, इकडल्या जिल्ह्यातल्या आमदारांकडून त्याच्यावरती तात्काळ संवेदना व्यक्त करणं गरजेचं असतं. पण मला तसं दिसत नाही. पालकमंत्री, इतर मंत्री, आमदार यांच्याकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी व्हावी किंवा तात्काळ मदत मिळावी यासाठी पावलं उचललेली दिसत नाहीत. आणि आता मला नक्की माहीत नाही, पण त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे, शरद पवार साहेबांचा. होईल ना, चर्चा होईल ना. काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहेत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं हा महाविकास आघाडीचा एक आधार होता विधानसभेला आणि लोकसभेला. त्याच्यामुळे जर राहुरीमध्ये, प्राजक्त तनपुरेमध्ये शरद पवार साहेबांचं काँग्रेसची जर ताकद असेल तर महाविकास आघाडीतले जे 3 प्रमुख घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये अर्थात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना, या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही, कदाचित. पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये. जर कोणाला लढायचं असेल महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांना, कारण शेवटी लोकशाही आहे, त्या संदर्भात सुद्धा एकत्र बसून महाविकास आघाडीला लवकरच निर्णय घ्यावा लागेल.